विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया वंचितांचा इतिहास. आता वंचितांचा इतिहास म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. मुळात वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात जी आहे ती मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात कोणत्या परंपरेतून झाली? तर वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात ही मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झालेली. यामध्ये अँटोनिओ ग्राम्ची हा जो इटालियन तत्त्वज्ञ होता, त्यांनी ही कल्पना मांडलेली की इतिहास लेखनाची सुरुवात ही समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे. अशी कल्पना इतिहास लेखनामध्ये मांडलेली अँटोनिओ ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञानाने. तत्त्वज्ञ कोण? अँटोनिओ ग्राम्ची हा इटालियन तत्त्वज्ञ होता आणि त्यांनी कल्पना मांडली इतिहास लेखनाच्या संदर्भात की इतिहास लेखनाची सुरुवात ही समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करायला पाहिजे किंवा सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे. अशी कल्पना मांडण्यामध्ये महत्त्वाचं स्थान जर कोणाचं असेल तर ते आहे अँटोनिओ ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाचे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा ज्या आहेत हे एक महत्त्वाचं साधन मानलं गेलेलं आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्याचं महत्त्वाचं साधन कोणतं मानलं गेलं? तर लोकपरंपरा. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं जे महत्त्वाचं कार्य ते रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केलेले आहे. रणजित गुहा यांचं मोठं कार्य कोणतं, महत्त्वाचं कार्य कोणतं? तर वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून त्यांनी स्थान मिळवून दिलेले. त्यापूर्वी वंचितांच्या इतिहासाचा विचार भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो. वंचितांच्या इतिहासाचा विचार भारतामधले महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लेखन केलेले त्याच्यामध्ये आपल्याला वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसतो. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य कोणी केलेलं आहे? रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केलेले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेलं आहे. गुलामगिरी हे जे पुस्तक आहे महात्मा फुले यांचं, त्याच्यामध्ये कोणाचा इतिहास उलगडून दाखवला आहे? शूद्रातिशूद्रांचा. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं जे शोषण होत होतं त्याच्याकडे त्यांनी या पुस्तकातून लक्ष वेधलेलं आहे. कोणाचं शोषण होत होतं? धर्माच्या नावाखाली स्त्रियांचं, शूद्रांचं आणि अतिशूद्रांचं. आणि याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथातून केलेलं आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती गोष्ट केंद्रस्थानी ठेवली की भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलेलं आहे.
कोणाचा मोठा वाटा आहे? दलित वर्गाचा. कशामध्ये? भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. कशामध्ये दुर्लक्ष केलं गेलं? भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात. आणि हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रस्थानी ठेवून लेखन केलेलं आहे. त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं हू वेअर द शूद्राज अँड द अनटचेबल्स हे ग्रंथ जे आहेत ते वंचितांच्या इतिहासाची उदाहरणं म्हणून सांगता येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे 2 ग्रंथ आहेत, हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे जे 2 ग्रंथ आहेत ते वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील. आता आपण पाहूया स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा जो विषय आहे तसा पाहिला तर दुर्लक्षित राहिला. कोणता विषय दुर्लक्षित राहिला? तर भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी. आणि याचं कारण काय? तर भारतीय इतिहास लेखनाचं जे सुरुवात आहे किंवा भारतीय इतिहास लेखन जे केलेलं आहे ते प्रामुख्याने पुरुष अभ्यासकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तसा पाहता दुर्लक्षित राहिलेला आहे. त्याच्यावर अधिक प्रकाश टाकणे हेच स्त्रीवादी इतिहासकारांपुढचे पहिले आव्हान होते. स्त्रीवादी इतिहासकारांपुढचं पहिलं आव्हान कोणतं? तर भारतीय इतिहासातील स्त्रियांचं जे स्थान आहे, त्यांची जी कामगिरी आहे, तो विषय जो दुर्लक्षित राहिलेला आहे त्याच्यावर प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढचं पहिलं आव्हान होतं. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन, त्याचे संकलन हे करणं आवश्यक होतं. काय करणे आवश्यक होतं? स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य, त्याचं संशोधन आणि त्याचं संकलन. आणि इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणं आवश्यक होतं. ही भूमिका स्त्रीवादी इतिहासकारांनी पार पाडलेली आपल्याला दिसते. 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रगण्य आहे. स्त्रियांविषयी जे काही लेखन केलेले लेखिकांनी, त्या लेखिकांमध्ये म्हणजे स्त्री लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं एक नाव अग्रगण्य आहे. त्यांनी काय केलेलं आहे? पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन केलं. कोणी? ताराबाई शिंदे यांनी. कधी? 19व्या शतकात. कोणाविषयी लेखन केलं त्यांनी? स्त्रियांविषयी. कशाला विरोध दर्शवला त्यांनी आपल्या लेखनातून? पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला. स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक, स्त्रीवादी लेखनाचं पहिलं पुस्तक 1882 प्रसिद्ध झालं. ताराबाई शिंदे यांचं स्त्रीवादी लेखनाचं उदाहरण सांगता येईल असं जे पुस्तक आहे, स्त्री पुरुष तुलना, हे 1882 प्रसिद्ध झालेले. 1888 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ताराबाईंचं कोणतं पुस्तक? स्त्री पुरुष तुलना. कधी प्रसिद्ध झालं? 1882. नंतर पंडिता रमाबाई यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. कधी? 1888. कोणतं?
द हाय कास्ट हिंदू वुमन. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात जे काही लेखन झालेले त्याच्यामध्ये स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारखे विषय केंद्रस्थानी असलेले आपल्याला दिसतात. कधी झालेलं लेखन? स्वातंत्र्योत्तर काळात. कोणत्या गोष्टी केंद्रस्थानी दिसतात त्या लेखनात? तर स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि दुसरा महत्त्वाचा विषय राजकीय समतेचा हक्क यावरती लेखन केलेले. अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं जे स्त्रीवादी लेखन आहे त्या लेखनामध्ये मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स, फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक आहे. कोणाचं? मीरा कोसंबी यांचं. कोणतं पुस्तक? क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स, फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. हे स्त्री इतिहास लेखनाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. भारतातल्या पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर कोण? रखमाबाई यांच्या जीवनावरचा निबंध आहे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबतीत लेखन केलं गेलेलं आहे. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग आणि जात या बाबीवरती लेखन केलं गेलेले. त्याच्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्त्वाचं आहे. कोणावरती केलं हे? दलित स्त्रियांच्यावरती. सामाजिक वर्ग आणि जात या संदर्भात, दलित स्त्रियांच्या संदर्भात शर्मिला रेगे यांनी लेखन केलेले. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचं संकलन आहे. शर्मिला रेगे यांनी जे दलित स्त्रियांवरती त्यांच्या आत्मचरित्रपर त्यांनी जे काही लेखन केलेले तर ते रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या निबंधांचं संकलन सगळं केलेले. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर सेजवलकर यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. यांनी कोणत्याही विचारसरणीचा आश्रय घेतलेला आपल्याला दिसत नाही आणि त्यांनी इतिहास लेखन केलेले. कोण? सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई आणि त्र्यंबक शंकर सेजवलकर यांनी केलेले. अलीकडच्या काळामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा या संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची अशी कामगिरी बजावलेली आहे.